नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर स्वयंपाक वगैरे झालंय आपलं आणि इकडं पोरींचं जेवण चाललंय. काय म्हणते चिवा? चिव चिव एकदा चिव चिव कर जरासा. तुम्हाला जेवताना बोलायचं. बर भाकरी घे. जेवताना बोलायचं नसतं. लय नाटकी आहे बाबा. भाकरी घे. देऊ का? त्यांचं चाललंय जेवायचं. हे काय अजून आलेले नाहीत म्हणून पोरी जेवतात ते. हे आल्यानंतर मग आम्ही जेवणार आहे. धर पकड हा. भाजी नीट करायचं काम चाललंय. म्हणलं सकाळच्याला होऊन जाईल म्हणून भाजी नीट करते. इकडं मेथीची निभार झाली आहे. पर हिला फुलं आलेली इथं. कोथिंबीरीत होती एका बाजूला, कुठं कुठं ती हे करत होतं. कोथिंबीर काढताना सापडलेली, मग ती गोळा करून आणली एक एक मोड. आणि होईल म्हणलं सकाळच्याला पोरींला डब्याला काहीतरी. खाती ना तू? बोलली ना तू? बोलली. कसली कसली? मोकळी. मोकळी भाजी आवडते ना तुला? तिला डाळ कांदा इकडे आवडतो. पण कांदा लय महाग आहेत आता. डाळ कांदा करायचं म्हणलं ना अर्धा किलो कांदा एका टायमाला लागतात. काय मग जेवायला बोलवती का नाही सगळ्यांना? त्या सगळ्यांनी जेवायला. अनुष्का काय कसा गेला दिवस तुझा आजचा? चांगला गेला. चांगला गेला. काय अभ्यास केला? मी मॅडमने वर्ड दिली, तिच्या 5-5 वेळा लिहिली. तेव्हा तू काय केलं? अंकी अक्षरी, अननस, गणित, मराठीचा शब्द होता एक ते लिहिला. आणि बाराखडी असता. आणि 14खडी 12खडी. लय मार देईन तुला. मला म्हणते ना इतकी सुंदर दिसत आहे. नको दिसत आहे. तू पण नाही दिसत आहे इतकी सुंदर माझ्या अनुष्का सारखी. मी सुंदर दिसते. काय पण खोट. कोण? तू आणि तुझा पप्पा काय येतं. मी आणि माझी अनुष्का आम्ही दोघीच गोरुई. हात खाली. खाली. माझ्या मम्मीला हाणायचं नाही अजिबात. तू कोणाची? मम्मी. आता माझ्याकडे आली. पप्पा पप्पा असलेले नाटक करतो. पप्पा गोरे येतं. हो आहेत तर तुझ्यासारखेच येतं. तूच एकटी काय पप्पा? काय म्हणली? काय म्हणली? पप्पा गोरे. पप्पा कामामुळे काय झालेत? हा आमचे पप्पा कामामुळे काळे झालेत. तू तशी म्हणली. हा तू म्हणली माझ्यापेक्षा पप्पा गोरे येतं. हा आणि मग असली आगाव कार्टी एकतरी घरात असावं म्हणजे करमून जात आहे का नाही. अनुष्का अनुष्का ये बस इथं. इकडे की काय बघते आता? केळी आहे. अरे बरं बस खाली इकडे. काय म्हणते ते? काला फिनिश कर मग बघू. काय म्हणते? आल्या हात पाय धुतलं. हो. हा तू गेलती रानात. बर डोक्यावर कंगवा फिरवलं. हो. चिव फिरायला का नाही? बरं इकडं बघा. हो का तिला डोक्याचा खटा येतो. मी विचारलं तर ठीक, नाहीतर गोल गोल करते की बुचोडा बांधते है ना. अभ्यास करत होती. अभ्यास करत होती. काहीतरी बोलती. अगं अभ्यास करत होती मी. कसला बघ? कशाचा बघ? इतिहास, मराठी, इंग्रजी. का नाटक होते ते ह्यांची. अभ्यास करत करत लॅपटॉप बघतात. काय म्हणले? लॅपटॉप बघतात. काय 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 सर्च करतात. उत्तर ही सुद्धा त्या लॅपटॉपला सर्च करतात आणि मग लिहितात इथं. अगं मग का पुस्तकात नसल्या म्हणून त्याच्यातच करायला लागेल. लय नाटकं चालल्यात तुमची. अफाट नाटकं चालल्यात तुमची. बघावं लागेल तुमच्याकडे. काय नाटक? का नाही ग चिवाड? एकदा डेमो दाखवावा लागतो का नाही तुला? अनुष्काला लागतो का नाही डेमो दाखवाय?
बोलायचं नाही. नको बोलू तू जा. तर काय नाही, काय म्हणते मग? हं? काय काय नाही झालं आता 8 साडेआठ वाजले तर इथं 8 8:30 8. 8:30 वाजलेत. असू दे. बाय सगळ्यांना. गुड नाईट. तुमच्या वेळेस सहल जायची का गं? जायची की, पण आमच्या आई लावतच नव्हते. आमच्या आई लय कडक होती. पोरी सुरींचं काय काम आहे म्हणायची सहलीला. जाऊन देत नव्हतं कुठं गावाला पण कधी तुला लावत आता नव्हते. फिरायला मिळतंय की का? नाही आजीला ही होती. तुझ्या मम्मीमुळे तर आता तुला फिरायला मिळते. आजी नव्हती कुठे जाऊन देत. सोनू मामालाच कधी लावलं होतं, 10वीत गेला होता त्यावेळेस सहलीला लावलं होतं, तवर नव्हतं लावलं. म्हणून तू आम्हाला लावणारे नाही का? म्हणजे तुझ्या आईचं बदलं तुला सांगितलंय पप्पांनी, तुला कुठं जायचंय तिकडे सांग, जायचंय तिथलं सांग, आपण तुला जाऊ तुला घेऊन. नाही 1 नाही 2 दिवस राहू. नाही बोरिंग. रत्नागिरीला न्यायला नाही सारखं जाऊन आले रत्नागिरी. हा मग जायचंय तुला. रत्नागिरी आहे ती मंदिर, त्या पाण्यात जाऊन द्यायचं देशबाग, पाण्याच्या कडेलाच बघायचं. अगं रिस्क असते बाळा. पोरं काय थोडे असतात का? 100-150 पोरं कोणाला म्हणून लक्ष 100-150 राहायचं. आमच्या शाळेत पण तेवढी मुलं नाहीत. सहलीला एक बस जात असेल, एक 70 तरी मुलं जात असते. 70 पण नाही 25. 25 फक्त? हो नाही शक्य. ते पण तसं करतात, ते तिथे जाऊन पण देत नाहीत. असतं कारण सर लोकांवरती जोखमदारी असते. मग ती सांभाळून न्यायची, सांभाळून आणायची. थोडा कुटाणा असतो का? त्याच्यामुळे नको आपलं घरीच बरं आहे. असं दे. परत मोठी झाल्या मग 11वी 12वी झाल्या गेल्या मग जा. 11वी 12वी सहज जाते. बरं तुला माहिती आहे मग. बरं असू द्या. तुझ्या बरे येणार मग फिरायला. कुठं ग? मी जिथे चालते. बरं जाऊया की आपण. काय झालं? जेवण झालं होतं तुझं? तिला घे. बोलू नको, जेवण असतं. इकडचं की पाणी का? असू द्या. गुड नाईट कर सगळ्यांना. थांबा थांबा तिचं होऊ द्या, तिला बी यायचंय. थंडी तुमच्या इकडे आहे का कोणाकोणाच्या? थंडी जरा कमी आली आहे. आभाळ आहे सगळीकडे आता. कालच्या पासून थंडी कमी. परवा दिवशी शनिवारी सगळ्यात जास्त थंडी होती. पाणी सांडू नको ग आय. मी पहिल्यांदा म्हणलं नको जायला आणि परत मग म्हटलं जाते. कुठं? शाळेत. शनिवारी. चल पटकन आता, लय टाइम झाला. माझी विसर जात नाही अजिबात. कुठं? तुमची नेतात की वनभोजनला ह्याला राहणार? नो नो नो. बर बोल गुड नाईट बोल. माझा हात दुखून आलाय लय. सांग ना. काय सांगू तुझं? हे काय आठवण. गुड नाईट ड्युटी केर. बाय बाय. ह्याच्यासाठी एवढा विचार करत होते. जेवल्या.